नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झटपट व कमी साहित्यात होणारी शेंगदाणे व खोबऱ्याची सुकी चटणी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याची टरफळे काढून घ्यायची आहेत। इथे मी 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। इथे मी 5 लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3 काश्मीरी मिरच्या। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। या मिरच्यांची देठ काढून आपल्याला 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर या मिरच्या परतवून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा परतवून झालेल्या आहेत। आता मी या एका ताटात काढून घेते। मिरच्या थंड झाल्यानंतर आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी अगदी बारीक अशी पावडर केलेली आहे। आता याच कढईत आपल्याला सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। इथे मी एक अख्खा सुका नारळ घेतलेला आहे। ह्याचा मी बारीक असा किस करून घेतलेला आहे। हा खोबऱ्याचा किस आपल्याला 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे। जास्त वेळ भाजायचा नाही आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। आता हे खोबरं मी एका ताटात काढून घेते। इथे मी 2 लसणीचे कांदे घेतलेले होते। त्यातल्या पाकळ्या काढून मी त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही सालींसकट सुद्धा पाकळ्या परतवून घेऊ शकता, परंतु मी इथे साली काढून घेतलेल्या आहेत। या पाकळ्या आपल्याला 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर परतवून घ्यायच्या आहेत। इथे आपल्या पाकळ्या सुद्धा परतवून झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता मी इथे मिक्सरच्या भांड्यात जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते घालून घेते। आता यात मी जी आपण मिरच्यांची पावडर करून घेतलेली आहे ती सुद्धा घालून घेते। आता आपण ज्या लसणीच्या पाकळ्या भाजून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला यात घालून घ्यायच्या आहेत। भाजलेलं सुकं खोबरं हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घेते। तुम्ही हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्त्यात सुद्धा कुटून घेऊ शकता। हे सर्व आपल्याला सुक्कच वाटून घ्यायचं आहे। यात अजिबात पाणी घालायचं नाही आहे। साहित्य जास्त असल्या कारणामुळे मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात हे थोडं थोडं करून वाटून घेतलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली चटणी व्यवस्थित अशी वाटून झालेली आहे। ही अगदी चविष्ट अशी चटणी लागते। ही चटणी तुम्ही वरण भातासोबत किंवा चपाती भाकरी यासोबत सुद्धा खाऊ शकता। अतिशय उत्कृष्ट अशी ही चटणी लागते। तर तुम्हाला माझी आजची ही चटणीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।